नमस्कार, मी नेहा जंगम वेदांत वास्तूमध्ये तुमचं स्वागत करतेय। आजही आपल्यासोबत प्रल्हाद जंगम माझे काका आज आपल्या इथे उपस्थित आहेत। गेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी दोन दिशांबद्दल आपल्याला ईशान्य आणि आग्नेय दिशेबद्दल आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलंच होतं। आता आजच्या व्हिडिओमध्ये ते उर्वरित दोन दिशांचं मार्गदर्शन करणार आहेत। तर काकांना विचारूया, उर्वरित दोन दिशांचं तुम्ही कशा पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन कराल? धन्यवाद नेहा। आपण गेल्या व्हिडिओमध्ये ईशान्य दिशा आणि आग्नेय दिशेबद्दलचा विचार केला होता। आता आग्नेयनंतर आपण डायरेक्ट नैऋत्यमध्ये जाऊया। जशी ईशान्य महत्वाची आहे, कारण ईशान्यमध्ये कशा दोन पॉझिटिव्ह एनर्जीज असतात, तसं त्याची एक्झॅक्टली अपोजिट दिशा जी आहे ती नैऋत्य दिशा। मग इथे काय होतं, इथे दोन पॉझिटिव्ह आहेत, अपोजिटला दोन निगेटिव्ह आहेत। नैऋत्य ही दिशा निगेटिव्ह एनर्जीने भारित झालेली आहे, म्हणून ती नेहमी बंदिस्त असावी। म्हणून तिथे मास्टर बेडरूम करतात। कारण काय, तर ती एक कॉम्पॅक्ट एरिया आहे। जे पूर्वीच्या काळामध्ये किल्ल्यांमध्ये वगैरे जे कोठार असायचे, धान्याचे कोठार असायचे, स्टोर रूम असायचे, हे बऱ्यापैकी नैऋत्य दिशेला करायचे। कारण ते कॉम्पॅक्ट आहे, हे पृथ्वी तत्व आहे, जडत्वाचं आहे, म्हणून इथे थोडस अस्थिरता असते। आणि त्यामुळे कसं होतं, तिथे एक शक्ती निर्माण असते नेगेटिव्ह। ती नेगेटिव्ह एनर्जी मध्ये काय होतं, आजारपण, मन कलुषित होणं, अशा सगळ्या गोष्टी नैऋत्यमध्ये घडतात। नैऋत्य ही देवता आहे त्या कोपऱ्याची, नैऋत्य दिशा ही त्या देवते आहे। तसंच ज्योतिषशास्त्राप्रमाणे तिथे राहूचं कारकत्व आहे। आता राहू कसं आहे ते माहिती आहे सगळ्यांना, आणि नैऋत्य देवता आहे, ही पितृकारक आहे, पित्रांचं कारकत्व त्या नैऋत्य दिशेमध्ये असतं। आणि म्हणून ह्या दिशेमध्ये अडथळा निर्माण करणं फार महत्वाचं असतं। अडथळा का निर्माण करायचं, कारण ह्या दोन्ही येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी त्याला डिस्टर्बन्स करायचं असतं। मग असं कशाने डिस्टर्बन्स करू शकतो, एक तर त्या भागामध्ये आपण हे करायचं, त्या भागामध्ये जडत्व निर्माण करायचं, किंवा काही कलर थेरपी निर्माण करायची। आणि अशा ठिकाणी आपण जर बेडरूम केलं तर त्या ठिकाणी चांगली आपल्या त्या एनर्जी मिळू शकते। शिवाय काही ठिकाणी नैऋत्य दिशेमध्ये उंच एक रूम करायला सांगितले जातं, म्हणजे बाकीच्या रूम पेक्षा, बाकीच्या खोल्यांपेक्षा तिला थोडी हाईट घ्यायची। आणि शिवाय काही वेळेला असे जडत्व देण्यासाठी काही मार्बलचा वापर केला जातो, पिवळ्या रंगाचं तिथे काम केलं जातं। आणि अशा दोन निगेटिव्ह एनर्जीला तिथे थांबवण्याचा प्रयत्न तिथे केला जातो। बऱ्यापैकी तिथे रेमेडीज कराव्या लागतात। नैऋत्यमध्ये आपण जातो वायव्य। वायव्य ही दिशा वाऱ्याची दिशा आहे, वायूची दिशा आहे। वारा कसं स्थिर नसतो ना, चंचलता त्याच्यामध्ये जास्त, अस्थिरता असते। मागे मी सांगितलं होतं की ह्या वायव्य दिशेमध्ये उपवर मुलींची खोली करावी, कारण उपवर मुली ह्या आपल्या घरातून इन टाइम मध्ये लग्न होऊन जायला पाहिजे। किंवा अशा वायव्य दिशेमध्ये पाहुण्यांची खोली केली जाते, म्हणजे आपल्याकडे येणारा पाहुणा हा जास्त दिवस तिथे टिकू नये, आला, काम केलं, निघून गेला। तर काही ठिकाणी पाहुणे बराच दिवस रेंगाळतात, म्हणून वायव्य दिशेमध्ये पाहुण्यांची खोली, उपवर मुलींची खोली केली जाते। अस्थिरता आहे, वाऱ्याची दिशा, चंचलता, वेस्ट जाणारी दिशा आहे तशी ती। म्हणून अशा ठिकाणी ज्या लोकांची कामं अशी फिरतीची असतात, म्हणजे MR म्हणा किंवा प्रवास करणारे टुरिस्ट वगैरे, अशा लोकांची झोपड्याची खोली जर आपण वायव्यमध्ये केली ना, तर त्यांना चांगली गती प्राप्त होते, त्यांना खूप पॉझिटिव्ह मिळते एरिया। आणि ह्या चारही उपदिशांचं आपण सांगितलं। तसं पूर्व दिशेमध्ये काय, पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे। पूर्व दिशेमधनं आपण चांगली एनर्जी घेऊ शकतो। प्रसिद्धीची दिशा आहे, शिक्षणाची दिशा आहे तशी ती। त्याच्यानंतर आपण दक्षिणेकडे गेलो, मुख्य दिशांमध्ये, ही यमाची दिशा आहे, म्हणजे इथं थोडस नेगेटिव्हपणा असतो, इथे त्रासदायक, कष्टदायक असा तो दक्षिणेचा भाग असतो। नैऋत्य मधनं आपण जातो पश्चिम। पश्चिम दिशा ही सुद्धा वेस्ट, पश्चिमला इंग्लिशमध्ये वेस्ट म्हणतात। वेस्ट इज ऑलवेज वेस्ट, म्हणजे जाणारी दिशा, म्हणजे सगळ्या गोष्टीचा ऱ्हास होतो। म्हणजे तो केवळ पैशाचा म्हणा, अन्नाचा म्हणा, विचारांचा म्हणा। आणि अशा ठिकाणी, अशा घरामध्ये जर तुमची पश्चिम वेस्ट दिशा जर, पश्चिम दिशा जर डिस्टर्ब असेल, तर अशा घरामध्ये कोर्ट कचेरीचे पण प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात।
पण त्याच्या एक्झॅक्टली बाजूला आहे उत्तर दिशा. उत्तर दिशा. उत्तर दिशेचा कारक तो कुबेराकडे दिलेला आहे. कुबेर कसं धनाचं, कुबेराचं, लक्ष्मीचा कारक उत्तरेकडे आहे. म्हणून उत्तर दिशा खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणून उत्तरेच्या भागामध्ये दरवाजे किंवा तुमच्या मोठ्या मोठ्या विंडोज करा. फ्रेंच विंडो वगैरे उत्तर दिशेमध्ये केलं, पाण्याचं नियोजन केलं तर उत्तरेतनं आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी. तसाच लक्ष्मीकारक आहे. फायनान्शियल पोझिशन बऱ्यापैकी चांगली होऊ शकते उत्तरेमध्ये. तसंच बघा ईशान्येमध्ये पण पॉझिटिव्ह आहे. उत्तरेमध्ये पाणी आहे पण तिथे कसं बुद्धीचं कारकत्व आहे, ज्ञानाचं कारकत्व आहे. म्हणून आपण ज्ञान, बुद्धी, प्रसिद्धी ही बऱ्यापैकी ईशान्येमध्ये अशी. आणि अशा 4 दिशा, 4 उपदिशांचा थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचा जर वापर करून आपण जर वास्तू उभारणी केली, त्याची रचना केली तर त्या वास्तूमध्ये बऱ्याच वेळेला चांगल्या घटना घडू शकतात किंवा मनाला समाधान मिळतं. मन समाधानी असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. अशा 4 दिशांबद्दल आपण विचार केला. तसंच आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं नव्हतं की जशा 4 दिशा आहेत तशा उपदिशा आहेत, तसं त्या वास्तूचे जर 4 कप्पे तयार केले तर उत्तर आणि पूर्व आणि उत्तरचा जो कप्पा येतो त्याला पण जलतत्व दिलेलं आहे पाण्याच्या संदर्भात. पाणी महत्वाचं आहे, अग्नी महत्वाचं आहे. मग पूर्व आणि दक्षिणेचा मधला कोपरा जो आहे तो आग्नेय कोपरा आहे. इकडे दक्षिण आणि पश्चिमेच्या कोपऱ्याला आपण नैऋत्य म्हणतो. तसंच पश्चिम आणि उत्तरेच्या कोपऱ्याला वायव्य म्हणतो. मग ह्या तत्वाला काय तर जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व आणि पृथ्वी तत्व ही 4 तत्व आहेत. या 4 मुख्य दिशा, 4 उपदिशा आहेत. एवढं सगळ्यांना माहित असतं. पण आणखीन एक दिशा आहे. त्या आणखीन दिशा काय तर पूर्व कोणती आहे तर पूर्वेची ही आहे, ईशान्य. तर ईशान्यचं उत्तर ईशान्य आणि पूर्व ईशान्य. परत त्या 2 दिशा वाढल्या. 2 दिशा पण आग्नेयमध्ये काय पूर्व आग्नेय, दक्षिण आग्नेय. त्यानंतर आपण नैऋत्यमध्ये गेलो तर दक्षिण. अशा प्रत्येक दिशेमध्ये पुन्हा 2-2 दिशा वाढतात. म्हणजे ह्या किती झाल्या 2, 4, 6, 8. मुख्य पहिल्या 8 आणि ह्या 8 16 दिशांचा अभ्यास म्हणजे वास्तुशास्त्र आहे. खूप छान पद्धतीने काका तुम्ही सांगितलं. आपण गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलंच होतं दिशांचं आणि आजही उर्वरित सगळ्याच दिशांचं काकांनी खूप छान योग्य पद्धतीने, निश्चितच त्याचे फायदे सुद्धा खूप छान पद्धतीने सांगितले. त्याचबरोबर तोटेही सांगितले. त्याचबरोबर वायव्य दिशेतला एक मजेशीर जसं की पाहुणे लवकर गेले पाहिजे हे सुद्धा खूप छान पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलं. असंच जर तुम्हाला तुमच्या काही समस्यांवर जर तुम्हाला तोडगे काढायचे असतील, तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या समस्या काही असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. ते वास्तू कन्सल्टिंग करायला सुद्धा तुमच्या इथे उपस्थित राहू शकतात. त्यासाठी तुम्ही त्यांच्याशी योग्य पद्धतीने संपर्क साधा. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये ते सुद्धा जरूर सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.